छत्रपती शिवाजी महाराजांचे 3 ग्रंथ सध्या ग्रंथालयामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यापैकी पहिलं म्हणजे केळुस्कर गुरुजींनी लिहिलेलं मराठी भाषेतील पहिलं शिवचरित्र. त्यानंतर रणजित देसाई यांनी लिहिलेली महाकादंबरी म्हणजेच श्रीमान योगी. ही कादंबरी महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात परिचित आहे. आणि तिसरं म्हणजे महाराष्ट्राचे महाकादंबरीकार श्री विश्वास पाटील सर यांनी लिहिलेली महासम्राट कादंबरी मालिका. माझ्या हातात या कादंबरीचा सध्या खंड दुसरा रणखेंदळ आहे. आणि त्यानंतर या कादंबरीचा खंड तिसरा जो नुकताच प्रकाशित झालेला आहे त्याचं नाव आहे अस्मान भरारी. या कादंबरीचा पहिला भाग माझ्या मित्रांनी वाचायला नेलेला आहे, तो कधी परत करेल परमेश्वर जाणे. तर या शिवाजी महाराजांच्या पुस्तकांपैकी कुठली पुस्तकं आपण वाचली पाहिजेत? मुळात हा प्रश्न चुकीचा आहे. आपण भारतीय आहोत, त्यानंतर स्वाभिमानी मराठी आहोत, त्यामुळे हा प्रश्न यायलाच नको. शिवाजी महाराजांची ही तिन्ही पुस्तकं आपण आपल्या आयुष्यात वाचली पाहिजे. मी असं नाही म्हणत की एका महिन्यात किंवा एका वर्षभरात वाचून टाका, काही आवश्यकता नाही. म्हातारं होईपर्यंत वाचा, निवांत वाचा, आरामात वाचा. त्यापैकी आपण थोडक्यात या पुस्तकांबद्दल आता माहिती बघणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं शिवचरित्र जे केळुस्कर गुरुजींनी लिहिलेलं आहे, हे शिवचरित्र मित्रांनो स्वातंत्र्यापूर्वी केळुस्कर गुरुजींनी त्यावेळी उपलब्ध असलेल्या संदर्भावरून लिहिलेलं आहे. त्यामुळे हे मराठी भाषेतलं पहिलं शिवचरित्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ज्यांना बेसिक इन्फॉर्मेशन पाहिजे असेल त्यांच्यासाठी हे शिवचरित्र उपयुक्त आहे. या शिवचरित्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज यांचं बॅकग्राऊंड, त्यांचा इतिहास, त्यानंतर जिजामातांचा इतिहास, त्यानंतर शिवजन्म, छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले पराक्रम, ह्या बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये नमूद आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वर्गवासापर्यंत. आणि या ही कादंबरी वाचताना नाही बघा, छत्रपती शिवाजी महाराज कृ. केळुस्कर मराठीतील पहिली कादंबरी आहे, पहिलं शिवचरित्र आहे. हे वाचताना एक गोष्ट आपण लक्षात ठेवा की हे पुस्तक जे आहे ते आजपासून 91 वर्षांपूर्वी लिहिण्यात आलेलं आहे, म्हणजे ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं. त्यामुळे याची भाषा जुनी मराठी आहे, थोडी जुनी मराठी आहे, पण वाचायला समजण्यासारखीच आहे. पण हे वाचताना आपण एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की या कादंबरीमध्ये, या पुस्तकामध्ये 2 गोष्टी अशा म्हणजे माझ्या निदर्शनात तरी आलेल्या आहेत. पहिली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जी आग्र्याची भेट आहे, आग्र्याची भेट औरंगजेबाच्या दरबारातली, तिथे थोडंसं वेगळं लिहिण्यात आलेलं आहे. आणि छत्रपती संभाजी महाराजांना याच्यामध्ये थोडंसं बदनामीकारक लिहिलं गेलेलं आहे संभाजी महाराजांबद्दल. पण हे सर्व त्या काळी उपलब्ध असलेल्या माहितीवरून लिहिलेलं आहे. त्यामुळे नंतर ज्या संशोधनं झाले त्यावर संभाजी महाराजांची बदनामी धुवून काढण्यात आलेली. ठीक आहे, तर त्यामुळं छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांच्या बेसिक इन्फॉर्मेशनसाठी आपण हे पुस्तक वाचू शकतो. त्यानंतर आहे रणजित देसाई यांनी लिहिलेलं श्रीमान योगी. मित्रांनो जवळपास 1000च्या वर पेजेस आहेत या कादंबरीचे आणि वाचायलाही अगदी सोपी आणि सुटसुटीत भाषा रणजित देसाई यांनी लिहिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जीवन प्रवास आहे तो एकदम कथेच्या स्वरूपात, म्हणजे सुरुवातच जिजामाता आणि शहाजी महाराज यांच्या लग्नानंतर झालेली आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांचा जन्म, त्यांनी कुठल्या प्रकारचं शिक्षण घेतलं, शहाजी महाराजांबरोबर त्यांचे जे असलेले संबंध आहेत, या सगळ्या गोष्टी, सगळ्या घटना गोष्टीच्या स्वरूपात त्यांनी आपल्या समोर लिहिलेलं आहे. वाचताना अजिबात कंटाळा येत नाही आणि ही कादंबरी महाराष्ट्रातील प्रत्येक घरात असायलाच हवी. एवढी सुंदर कादंबरी आहे ही रणजित देसाई यांची. प्रत्येकाने नक्की वाचा. याच्यामध्ये शिवराय कळायला आपल्याला सोपं जाईल. त्यानंतर आता लेटेस्ट मध्ये आलेली 2022 मध्ये महाराष्ट्राचे महाकादंबरीकार विश्वास पाटील सर यांनी लिहिलेली महाकादंबरी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या महाकादंबरीचा खंड रूपात त्यांनी लिहिलेली आहे. त्यापैकी हा दुसरा खंड महासम्राट, खंड दुसरा रणखेंदळ, आणि मागच्याच आठवड्यात प्रकाशित झालेले हा खंड तिसरा अस्मान भरारी. पहिला खंड माझ्याकडे अवेलेबल नाहीये, तो माझ्या एका मित्राने नेलेला वाचायला. तर महासम्राट या कादंबरी मालिकेतील पहिली जी कादंबरी आहे तिचं नाव आहे झंझावात. या कादंबरीमध्ये विश्वास पाटील सरांनी छत्रपती शिवाजी महाराज एवढं डीप मध्ये डिटेल विश्लेषण केलेलं आहे जे आपल्याला इतरत्र कुठं आढळत नाही. म्हणजे हे 2 जे चरित्र झाले
केळुसकरांचं शिवचरित्र आणि श्रीमान योगी. मी तर म्हणतो हे दोन चरित्र वाचल्यानंतरच विश्वास पाटील सरांची महाकादंबरी वाचायला घ्या, कारण ह्याच्यामधून ज्या गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात त्याच्यात अजून डीप मध्ये विश्लेषण या कादंबऱ्यामध्ये आहे. पहिली कादंबरी आहे झंझावात, महासम्राट झंझावात. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आई वडील महाराज शहाजीराजे भोसले साहेब आणि जिजाऊ साहेब यांच्या बॅकग्राऊंड पासून कथा सुरू होते ते अफजल खानाच्या वधापर्यंत. अगदी बारीक गोष्टींचं असं जबरदस्त विश्लेषण करण्यात आलेलं आहे. खंड दुसरा आहे रणखैंदळ. या खंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे अफजल खानाच्या वधानंतर मोहिमा केला त्याबद्दल, त्यानंतर पावनखिंड, त्यानंतर शाहिस्तेखानाची फजिती आणि शेवट होतो या कादंबरीचा महाराजांनी जो जलदुर्ग सिंधुदुर्ग बांधायला घेतला होता तिथे. अगदी सुंदर प्रकारची कादंबरी आहे ही, खंड पहिला दुसरा. आणि त्यानंतर नुकताच आलेली अस्मान भरारी. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस सिंधुदुर्ग बांधल्यानंतर किंवा सिंधुदुर्गाची बांधणी सुरू असताना महाराजांनी गड किल्ल्याच्या व्यतिरिक्त कुठली मोहीम केलेली आहे ते आपल्याला याच्यात वाचायला मिळणार आहे. आणि ही कादंबरी वाचत असताना 60 ते 70 पेजेस वाचून झाल्यानंतरच या कादंबरीला महासम्राट का नाव दिलं असेल आपल्याला कळून येतं. एवढी वीर रसानी ओतप्रोत भरलेली कादंबरी आहे ही. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्यासाठी जाण्याची तयारी, मुरारबाजीचा पराक्रम, प्रतापराव गुजर, सरनोबत, सरसेनापती यांच्याबद्दल एवढं वीर रसाने ओतप्रोत लिखाण केलेलं आहे ना, विचारूच नका, वाचा. आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या कैदेतून घेतलेली अस्मान भरारी, ह्या गोष्टी या खंड 3 मध्ये लिहिण्यात आलेल्या आहेत. याचे अजूनही पार्ट्स येणार आहेत बघा, खंड दुसरा, खंड तिसरा, आणि याच्या पुढे अजून लिखाण होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमींनी, त्यांच्या भक्तांनी, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आपल्या डोक्यात घेण्याचा विचार केलेला, त्यांनी हे जे 3 ग्रंथ आहेत, शिवचरित्र केळुसकर गुरुजींचं, त्यानंतर श्रीमान योगी रणजित देसाई यांचं, आणि त्यानंतर महाकादंबरीकार विश्वास पाटील सरांचे हे 3 खंड नक्की वाचावेत. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे पुतळे उभारण्यात येत आहेत त्यापेक्षा जास्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ना इथे उभारण्यात आला पाहिजे, आणि तो म्हणजे शिवविचार आहे. जेव्हा म्हणजे विचार करा, आशिया खंडातलं सगळ्यात छोटं साम्राज्य ते होतं शिवाजी महाराजांचं स्वराज्य, आणि आशिया खंडातलं सर्वात मोठं साम्राज्य ते होतं औरंग्याचं मुघल सल्तनत. तर त्या औरंग्याला शिवाजी महाराजांची धास्ती वाटायची. का वाटायची ते हे वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईलच. एवढा मोठा सम्राट तो औरंग्या महाराजांच्या पाठीमागे का लागलाय? कारण त्याला महाराजांचं स्वराज्य संपवायचं होतं. छोटंसं कसं ना, पण महाराजांचं स्वराज्य म्हणजे हा एक भौगोलिक प्रदेश नाही, तर ती एक वैचारिक शक्ती आहे. महाराष्ट्रातील, भारतातील जनतेच्या मनात महाराजांनी उत्पन्न केलेला तो एक शिवविचार आहे, आणि तो तेव्हापासून आतापर्यंत अखंडपणे वाहत आलेला आहे, आणि इथून पुढेही तो चंद्र सूर्य असेपर्यंत वाहतच राहणार आहे. तो म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवविचार. आणि तो शिवविचार आपल्या मनात पेरण्यासाठी आपण हे ग्रंथ वाचायलाच हवेत. मी परत एकदा सांगतोय की असं नाहीये की महिन्याभरात किंवा वर्षभरात 3-4 वर्षात सर्व वाचून घ्या. निवांत वाचा, आरामात वाचा, थोडं थोडं वाचा, पण समजून वाचा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांना वाहिलेली आपल्याकडून हीच सर्वात मोठी आदरांजली असेल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा छत्रपती शिवाजी महाराज की जय. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.